ಜ್ಞಾನೇಶ್ವರ ಮಹಾರಾಜ ಪಾಲಕಿ ಸೋಹಣ ವಾರಕರಿ ಫೆಡರೇಷನ್ ಬೆಳಗಾವಿ ಇವರ ನೇತೃತ್ವದಲ್ಲಿ ಆಳಂದಿಯಿಂದ ಪಂಢರಪುರ ಪಾದಯಾತ್ರೆಯ ಯಶಸ್ಸಿನ ಕುರಿತು ಬೆಳಗಾವಿಯ ಕ್ರಾಸ್ ನಂಬರ್ 3 ಮಾಧ್ವಾ ರಸ್ತೆ ವಿಠ್ಠಲ್ ರುಕ್ಮಿಣಿ ಮಂದಿರದಲ್ಲಿ ಯಾತ್ರೆ ವ್ಯವಸ್ಥಾಪನಾ ಸಮಿತಿ ಅಧ್ಯಕ್ಷ ಗುರುವರ್ಯರ ನೇತೃತ್ವದಲ್ಲಿ ಮಹತ್ವದ ಸಭೆ ನಡೆಯಿತು। ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ವಾರಕರಿ ಒಕ್ಕೂಟದ ವರದಿ ಬಿಡುಗಡೆ ಹಾಗೂ ರಸೀದಿ ಪುಸ್ತಕ ಬಿಡುಗಡೆಗೊಳಿಸಿ ಬೆಳಗಾವಿ, ಕೊಲ್ಹಾಪುರ ಮತ್ತಿತರ ಭಾಗದ ವಾರಕರಿ ಭಕ್ತಾದಿಗಳ ಕಾಲ್ನಡಿಗೆಯಲ್ಲಿ ಪಾದಯಾತ್ರೆ ಸುಗಮವಾಗಿ ನಡೆದಿದೆ। ಯುವ ಪೀಳಿಗೆಯನ್ನ ಸನ್ಮಾರ್ಗ ಅನುಸರಿಸುವಂತೆ ಪ್ರೇರೇಪಿಸುವ ಉದ್ದೇಶದಿಂದ ಕಳೆದ 29 ವರ್ಷಗಳಿಂದ ಬೆಳಗಾವಿಯಿಂದ ಪಂಢರಪುರಕ್ಕೆ ಯಾತ್ರೆ ನಡೆಸಲಾಗ್ತಾ ಇದ್ದು, ಈ ವರ್ಷವೂ ಬೆಳಗಾವಿಯಿಂದ ಪಂಢರಪುರಕ್ಕೆ ತೆರಳಲಿದೆ ಎಂದು गुरुवर्य भाऊसाहेब पाटील ಈ संदर्भाದಲ್ಲಿ ತಿಳಿಸಿದರು। आळंदीहून पंढरपूरपर्यंत चालत होणार आहे, तेव्हा या ठिकाणीहून 26 तारखेला जे निघणार आहेत ते फक्त वारकरी महासंघाचे पदाधिकारी आणि सेवक मात्र या ठिकाणीहून निघणार आणि ज्यांना दिंडीमध्ये चालायचं असेल त्यांनी 29 तारखेला आळंदीमध्ये चिंचफाट्याजवळ तिथं जमायचं आहे। आपल्याला सगळ्याला माहिती आहे, ज्ञात आहे। 26 तारखेला या ठिकाणी आपल्या संस्थेचे जे पदाधिकारी आहेत आणि सेवेकरी आहेत त्या लोकांनी इथं जमायचं आहे आणि इथून 26 तारखेला पंढरपूरला रवाना होणार आहे। आणि या भागातील बेळगाव, चंदगड, कर्नाटक, महाराष्ट्र आणि गोवा 3 राज्याचं रजिस्टर असलेलं हे वारकरी महासंघ या संघाला जे जे आतापर्यंत सहकार्य केलेले आहेत त्यांनी पुन्हा सहकार्य करावं अशी मी त्यांना विनंती करतो। आणि पुढील कार्यक्रम जे आहे हे सांब्रेकर आपले महादेव पवार, कन्नडಮ್ಮ न्यूज नेटवर्क, बेळगावी।